नमस्कार, मी राजरत्न जोंधळे. टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. सध्याच्या काळात महिला ही पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून प्रत्येक क्षेत्रात भरारी घेत असून आता अग्निशामक दलात देखील महिलांची आघाडी पाहायला मिळते. नुकतीच पुण्यातील मेघना सकपाळ हिची पुणे महापालिकेच्या अग्निशामक दलामध्ये अग्निशामक विमोचक म्हणून नियुक्ती करण्यात आली. मेघनाने कुटुंबाचा वारसा जपला असून तिचे आजोबा सदाशिव बाबूराव सकपाळ व तिचे वडील महेंद्र सकपाळ हे दोघेही अग्निशामक दलामध्ये कार्यरत राहिलेले आहेत. पाहुयात काय आहे मेघनाची सक्सेस स्टोरी. तू अग्निशमन दलामध्ये येण्याची निवड का आणि कशी केलीस? मी लहानपणापासून, म्हणजे आमची ही तिसरी पिढी आहे, लहानपणापासून मी आजोबांना पप्पांना ह्या फील्डमध्ये बघत आली आहे. या फील्डची चर्चा, कसं काम झालं, काय झालं, आज काय कॉल आला, या लहानपणापासून ऐकलं होतं. मग ठरवलं की मी पण ह्या फील्डमध्ये आले पाहिजे. आणि प्रत्येक फील्डमध्ये, ह्या फील्डमध्ये मी ऐकलं नव्हतं की मुली आहेत म्हणून. मग हा निर्णय डोक्यात फिक्स ठेवला की काही झालं तरी आपण ह्यातच यायचं आहे म्हणून. मग पुढचा प्रश्न असा की आता साहजिक आहे, म्हणजे ह्या क्षेत्रामध्ये आता फिजिकल नीड जास्त असते, म्हणजे लॉजिकली तर असतेच पण फिजिकली असतेच. मग त्यासाठी तू तुझं फिजिकल फिटनेस कसा मेंटेन करतेस? मी ट्रेनिंगला होते 2020ला. मला खूप त्रास झाला ट्रेनिंग, म्हणजे जो माझा ट्रेनिंगचा काळ होता तेव्हा. मी रनिंगमधून बाहेर असायचे, स्क्वॉडमधून बाहेर असायचे. मग मार्चमध्ये लॉकडाऊन लागलं. त्यानंतर मला 2 वर्ष भेटले माझी फिजिकल स्ट्रेंथ वाढवायला. म्हणजे मला जे चेंजेस हवेत, मी कशात कमी पडते आहे, रनिंगमध्ये कमी पडत होते मी. त्या 2 वर्षात मला म्हणजे सगळ्यात चॅलेंजिंग काळ ट्रेनिंगचाच होता. त्यानंतर मग मी 2 वर्षात माझ्यात जेवढे चेंजेस करता येतील तेवढे केले. आता जसं तू चॅलेंजेसचं म्हणाली, तर मग काही असे चॅलेंजेस तू असे इन ब्रीफ सांगू शकतेस का? सकाळी म्हणजे मी ट्रेनिंगला होते, आमची रोज सकाळची रनिंग असायची. पहिले 20 राऊंड मी नॉर्मल जसं म्हणजे बाकीचे मारतात तसेच करायचे, पण स्पीड वाढला की मी कायम स्क्वॉडमध्ये बाहेर असायचे. मग ते रोज मला वाईट वाटायचं की बाकीच्या मुली करतात ते 27 जणी आणि मी एकटीच बाहेर आहे. मग त्यानंतर हळूहळू होत गेलं. त्यामुळे आत्ता मला एवढं काय जुनं आठवत नाही आहे, पण तोच एक काळ जो होता रनिंगचा, सकाळ म्हणजे रोज झोपताना हाच विचार असायचा की मी उद्या परत रनिंगमधून बाहेर असणार का. तोच एक अवघड काळ होता माझ्यासाठी, बाकी ओके होता. मग तुझ्या मनात जी ही भीती होती की आता मी रनिंगमधून बाहेर का, तर मग तू त्या भीतीवर मात कशी मिळवलीस? तेच लॉकडाऊनचा जो मला टाईम भेटला, फ्री टाईम, त्यात मी पर्वतीला मी 4 ते 5 वेळा खालीवर करायचे व तळजाईला रनिंगला जायचे. त्यातून ज्यात माझी स्ट्रेंथ कमी पडते ते मी म्हणजे करून घेतलं, जे माझ्याकडून करता येईल ते. आणि ब्रिथिंगच्या प्रॉब्लेमसाठी, म्हणजे मला जिथं ब्रिथिंग कमी पडत होती त्यासाठी मी स्विमिंग पण केलं. त्यातून जेवढे चेंजेस करता येतील तेवढे चेंजेस केले स्ट्रेंथ वाढवण्यासाठी. आता तू म्हणजे अभ्यासक्रमाबद्दल काही सांगू शकशील? ह्याच्या काही वेगळा अभ्यासक्रम होता का मग नॉर्मल जसा असतो तसा? आत्ता मी SFTCचा कोर्स केला आहे वडाळ्याला जाऊन. आत्ता काही महानगरपालिका ज्या भरती काढतात आहेत त्यासाठी SFTCचा गव्हर्नमेंट कोर्स कंपल्सरी असतो. तो 6 महिन्यांचा मुलींसाठी अँटॉप हिलला वडाळ्याला होता. आणि हे बाकीचं GK, म्हणजे आत्ता ज्या एक्झामचा क्रायटेरिया आहे त्यात ते ऑनलाईन एक्झाम घेतात आहेत. त्यात तुम्हाला GK आहे, मराठी व्याकरण आहे, फायर ब्रिगेड, म्हणजे साहित्यांची माहिती आहे. त्यामुळे जेवढं आपल्याला प्रत्येक पुस्तकातून जेवढी माहिती घेता येईल ह्या गोष्टींची, तेवढी घेतली की आपण ऑनलाईन एक्झाम वगैरे देऊ शकतो. आणि मग हे सगळं झालं तुझ्यापर्यंतची तयारी. मग तुझ्या ह्या निर्णयाला की मला अग्निशमन दलामध्ये भरती व्हायचं आहे, परिवाराची काय प्रतिक्रिया होती तुझ्या? म्हणजे मी जेव्हा ठरवलं की मला यात यायचं आहे, पप्पांनी तेव्हाही मला 2दा-3दा विचारलं की ही फील्ड कशी आहे, तुला माहिती आहे, तू करू शकतेस का म्हणून. तर पप्पांचा सगळ्यात जास्त, म्हणजे 100% पप्पांचा सपोर्ट होता या गोष्टीसाठी. आणि आजी आजोबांचा पण होता. ते तिघांचा सपोर्ट होता म्हणून मी आज इथे आली आहे, म्हणजे एवढं भरती प्रक्रिया नीट करू शकली आहे.
मग आता जसं तुझी आत्ता ट्रेनिंग झाली तू म्हणालीस 2 वर्षाची, आणि मग आता ह्या पुढे ट्रेनिंग हे किती केलं वेगळं असतं आणि ह्या पुढचे चॅलेंजेस हे खूप वेगळे असणार आहेत. तर मग त्याला सामोरं जाण्यासाठी तू असं काही वेगळं ठेवलंयस का मनात ध्यास असा? नाही, मी तर आत्ता ठरवलंय जेवढं आपल्याला त्यातून शिकता येईल, म्हणजे कोण आपल्याला किती जे आपल्याला काय सपोर्ट करणार आहेत, जे काय शिकवणार आहेत, जे सांगतील तसं ऐकायचं. सध्याला आपल्याला ट्रेनिंग हा पार्ट वेगळा, आणि जेव्हा तू प्रॅक्टिकल म्हणजे आपण जेव्हा प्रॅक्टिकल करणारे फील्डवर जाऊन तो पार्ट वेगळा. जेवढं शिकता येईल, जेवढं समोरचा शिकवेल, जसे चॅलेंजेस येतील त्यावर ठरवेल. अजून तर आता काय सांगू शकत नाही आहे की काय होईल काय नाही ते, पण करायची तयारी आहे. अग्निशमन दलामध्ये भरती होण्यासाठी बाकीच्या म्हणजे आता ज्या मुली आहेत ज्यांची तू प्रेरणा आहेस, त्यांनी काय केलं पाहिजे? मी आत्ता सध्याला काही महानगरपालिकेने SFTCचा गव्हर्नमेंट कोर्स कंपल्सरी केला आहे. त्यासाठी जेव्हा SFTC म्हणजे ट्रेनिंगसाठी जी बॅच निघते, ज्याची जाहिरात येते पेपरमध्ये, ती पाहायची आहे. त्याच्यासाठी ऑनलाईन फॉर्म भरा. त्यानंतर तुम्ही ऑनलाईन एक्झामसाठी तयारी करा. त्यानंतर तुम्ही त्यात सिलेक्ट झाला, पास झालात की तुमचं फिजिकल होतं. त्यानंतर 6 महिन्यांचं ट्रेनिंग होतं. त्यानंतर तुम्ही कुठलीही भरती पास झालात की कुठलीही भरती देऊ शकता. त्यासाठी ऑनलाईन एक्झाम, GKची पुस्तकं, म्हणजे जेवढा ज्ञानाचा साठा घेता येईल तेवढा घ्या. मुलीने हे क्षेत्र जेव्हा निवडलं तेव्हा त्यावर तुमची प्रतिक्रिया काय होती? मुलीने हे क्षेत्र निवडलं त्यावेळेला माझी प्रतिक्रिया अशा पद्धतीने होती की ह्या क्षेत्रामध्ये मुलींनी खूप प्रमाणामध्ये यावं, फायर फायटर म्हणून. आणि म्हणजे खूप प्रमाणाने यावं ठीक आहे, पण आता जिथे हे क्षेत्र की चॅलेंजिंग आहे, फार अनएक्सपेक्टेड गोष्टी घडतात, इथे धोकाही आहे, तर मग अशा जागी स्वतःच्या मुलीला पाठवण्यासाठीची जी एक मनाची तयारी लागते ती तुम्ही कशी केलीत? मी पहिल्यापासून या क्षेत्रामध्ये असल्यामुळे माझे पप्पा या क्षेत्रामध्ये होते, त्यांच्यापासून मी काही गोष्टी शिकलो. त्याच्यानंतर मी स्वतः आता या फील्डमध्ये असल्यामुळे मी पण स्वतः फायरचे कॉल करतो किंवा रेस्क्यू कॉल करतो. त्यामुळे मी ह्या गोष्टी आल्याच्यानंतर मी घरी प्रत्येक गोष्टीचं डिस्कस करायचो किंवा सांगायचो की बाबा ह्या गोष्टी अशा झालेल्या आहेत, त्या गोष्टी तशा झालेल्या आहेत. त्यामुळे तिला त्या क्षेत्रामध्ये आवड आहे की नाही ते मला ज्या टायमाला कळालं त्या टायमाला मी तिला प्रथम हे विचारलं की बाबा तू या क्षेत्रामध्ये येतेस का? ती स्वतःहून म्हटली की बाबा मला या आवड आहे. मग त्यानंतर मी तिला SFTCचा कोर्सला तिला पाठवण्याची पूर्ण तयारी करून तिला आत्ता या अग्निशमन दलामध्ये प्रथमच पुणे महानगरपालिकेमध्ये प्रथमच फायर ब्रिगेडमध्ये ही पहिली महिला, आणि ती पण माझी मुलगी असल्यामुळे मला खूपच म्हणजे खूप समाधान म्हणण्यापेक्षा खूपच अभिमान वाटतो आहे. आणि इथून पुढं ह्या क्षेत्रामध्ये मुलींनी यावं आणि आपल्या आईवडिलांचं नाव रोशन करावं एवढीच एक इच्छा. Come on guys, hurry up. अरे सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं. Guys, I'm telling you, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता. But that's okay, you can learn. रोज का ढक्कन देना. ये रेड वाला है, सही वाला देना. अबे ढक्कन, पहले तो सही पानी पीना. Manikchand Oxyrich, proudly Indian.